तर बाकी जगाच्या दृष्टीने कोणाचं पारडं जड झालं किंवा कोणाची सरशी झाली नाही, पण कोणाचं पारडं जड ठरलं. तर समजा ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांचं जे काय होईल त्याच्यानंतर त्यांची मूळ मनोवृत्ती बघता त्यांचं पुढचं टार्गेट काय असू शकतं? भारताचं या सगळ्या प्रश्नावरती जे मत होतं ते काही शहाणपणाचं होतं असं म्हणता येणार नाही, निश्चितच म्हणता येणार नाही. आणि ते कुठल्या तरी येऱ्या गबाळ्याने व्यक्त केलं असतं ना तर एक वेळ चाललं असतं. कुठलंच युद्ध कधीच थांबत नाही, कायमस्वरूपी थांबलं अशी अवस्था कधीच नसते. आपलं नाही का सिंदूरविषयीचं युद्ध कुठे थांबलं आहे? अधिकृतपणे आपण थांबलं असं म्हटलेलं नाही, शस्त्र संधीच आहे. चीननी मध्यस्थी केली, पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि इराणने ऐकलं. दोघांनाही गरज होतीच ती. त्याच्यामुळे यांची जास्त गरज होती असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या खरं आहे. कारण जास्त म्हणजे 1 फुटावरनं एक पडला आणि एक 20 फुटावरनं पडला, दोघांचं जरी पडणं असलं तरी 20 फुटावर तर जास्त पडतो. तशा पद्धतीने ट्रम्प जास्त पडले असं दिसलं असतं. त्यामुळे त्यांना ती गरज होतीच होती. आणि ऑक्टोबरात निवडणूक आहेत. पाकिस्तानने मध्यस्थी केलीच नाही आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी कसं कटपेस जॉब केला आणि तो किती क्षुद्र वागला किंवा त्याला क्षुद्र वागणूक दिली गेली असं समाज माध्यमात म्हणे चालू आहे. तर मी त्या सहकार्याला म्हटलं, हे याच्यात आपल्याला आनंद व्हायचं काय कारण? त्यावर ट्रम्प असं म्हणाले, म्हणजे काय म्हणजे मस्तच माणूस आहे खरं म्हणजे तो. ते असं म्हणालेत की ते राजवटबद्दल इस्रायलची डोकेदुखी आहे, मला थोडीच बघायचं आहे त्याच्यामध्ये. आपल्यासाठी ते चीन महत्त्वाचं आव्हान आहे. चीनसाठी आपण आहोत का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसं होण्यासाठी जे करावं लागतं ते आपण करतोय का, हा यातला खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्याकडे तशा अर्थाने बघायला हवं. नमस्कार, मी अश्विन महाजन. तुम्ही लोकसत्ता पाहताय. खरं तर आपल्याला माहिती आहे की इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका हे जे काही युद्ध आहे त्याची जगभरात चर्चा झाली. भारताचं जर आपण कुठेतरी त्याची पार्श्वभूमी बघितली तर भारतातही गरिबालाही गॅसमुळे या युद्धाचे परिणाम जाणवले, श्रीमंताला उद्योगधंदे आणि शेअर मार्केटमुळे परिणाम जाणवले. त्यामुळे जो भारतीय कधी युद्धावर बोलत नव्हता त्याचं लक्ष या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धावर होतं. आणि युद्धाचे परिणाम हे भारताने बघितले, जगाने बघितले आणि त्याची खूप चर्चा झाली. आपण पहिल्या मुक्त संवादच्या एपिसोडमध्ये ही चर्चा केली होती की ही युद्ध का झाली, ही युद्धाचे परिणाम काय होते आणि या युद्धाची पार्श्वभूमी काय होती. आता कुठेतरी हे युद्ध थांबलं आहे असं बोललं जातं आहे. 14 दिवसांचा कुठेतरी युद्ध विराम लावण्यात आला आहे आणि आता इस्लामाबादमध्ये, पाकिस्तानमध्ये पुढची चर्चा होणार आहे. 10 कलमी कार्यक्रमांवर हे कुठेतरी युद्ध थांबलं आहे असं बोललं जाते. पूर्णविराम त्याला लागलेला नाही आहे, युद्धविराम आपण म्हणू शकतो. 15व्या दिवशी काय होईल हे कोणाला माहीत नाही आहे, पण 14 दिवस तरी हे युद्ध थांबलेलं आहे. त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. हे युद्ध का थांबलं, 10 कलमी कार्यक्रम काय आहे आणि हे युद्ध जर पुढे सुरू राहिलं किंवा 15व्या दिवशी काही पुन्हा घडलं तर त्याचे परिणाम कसे होतील. आपल्यासोबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आहेत. सरांकडून आपण पहिल्या भागामध्ये सगळी पार्श्वभूमी ऐकली होती. युद्ध का सुरू झालं, युद्धाचे परिणाम काय होत आहेत आणि भारतावर त्याचे परिणाम काय झाले. आणि आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत की हे युद्ध खरंच थांबलं आहे का आणि यात पाकिस्तानची भूमिका काय आहे. भारतात एक चर्चा आहे की भारताने यात सहभाग का घेतला नाही. एक चर्चा होते की पाकिस्तान जर हे युद्ध थांबवू शकतो तर भारत का नाही. अशा देखील चर्चा होत आहेत. सगळ्या चर्चांवर सरांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि तुम्हा सर्वांचं मी या मुक्त संवाद कार्यक्रमात स्वागतही करतो. सर, प्रश्न असा आहे की पाकिस्तानने मध्यस्थी केली, जगभरात चर्चा होते. अनेक देशातले लोक ट्विट करत आहेत. अनेक देशांनी अधिकृत ट्विट केलं आहे की पाकिस्तानचं कौतुक करताना त्यांनी म्हटलं की त्यांनी कुठेतरी हे युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यात सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे, यात भारत कुठे आहे, भारताने भूमिका का घेतली नाही. आणि पाकिस्तानचं कौतुक होत असताना साहजिकच आहे प्रत्येक भारतीयाला वाटेल की आपण यात कुठे आहोत. सर, काय वाटतं आहे की या सगळ्या युद्धविरामाच्या प्रक्रियेत भारत कुठे आहे? खरं म्हणजे हा मुद्दा असा आहे ना की शेवटी बोलायला त्याच्यावरती आवडलं असतं. आपण सुरुवातच यांनी करतो आहे. एका अर्थाने चांगलं पण आहे, म्हणजे भैरवीने आरंभ केल्यासारखं. याचं कारण असं आहे की भारताचं या सगळ्या प्रश्नावरती जे मत होतं ते काही शहाणपणाचं होतं असं म्हणता येणार नाही, निश्चितच म्हणता येणार नाही. आणि तेच कुठल्या तरी येऱ्या गबाळ्याने व्यक्त केलं असतं ना तर एक वेळ चाललं असतं. पण ज्यांनी हयात आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत घालवलेली आहे असं मानलं जातं आणि असं मानणं आपलं कर्तव्य आहे, कारण तेच त्यांचं काम होतं. ते परराष्ट्रमंत्री जयशंकर असं म्हणाले की याच्यामध्ये भारत दलाली करणार नाही. आता याच्या इतकी टोकाची चुकीची भूमिका असूच शकत नाही. म्हणजे आपला इतिहास काय आहे, म्हणजे आपण देश म्हणून स्वतंत्र झालो 47 साली. 50 साली कोरियन युद्ध झालं.
3 वर्ष झालेली होती भारताच्या वयाला, देश म्हणून वयाला. आणि त्या युद्धामध्ये मला वाटतं के.एम. पणिक्कर नावाचे यांचेच पूर्वसुरी, जयशंकर यांचे पूर्वसुरी, म्हणजे जयशंकर जेव्हा चीनमध्ये आपले राजदूत होते त्याच्या आधीची सुरुवात ती राजकारणाची, तिथल्या मुत्सद्देगिरीची पणिक्कर यांनी केलेली होती. तर या पणिक्कर यांना मध्यस्थी करण्यासाठी 3 वर्षाच्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मध्यस्थाची भूमिका घ्यायला लावली होती. आणि हे इथेच संपत नाही, म्हणजे हे कोट अनकोट ज्याला दलाली म्हणतात ना, ते किती महत्त्वाचं असतं ना हे कळायला हवं. त्यावेळेला भारतीय मध्यस्थीमुळे चीन आणि पाश्चात्य जग यांच्यामधलं युद्ध थांबलं, त्याचं श्रेय भारताला दिलं गेलं. आणि इतकंच नाही तर आपले अत्यंत नावाजलेले लष्करी अधिकारी होते, म्हणजे नावाजलेले सर्वार्थाने अशासाठी म्हणायचं की ज्या वर्गाला आता मध्यस्थी करणं दलाली वाटतं त्या वर्गासाठी सुद्धा ते आदरणीय होते. असे जनरल थिमय्या यांच्याकडे संयुक्त राष्ट्रांनी ती शांतता मोहिमेचं नेतृत्व दिलं. मग ज्याला आपण दलाली म्हणतो ती किती महत्त्वाची आहे हे लक्षात यायला हवं. आणि थिमय्या यांच्यामुळे 20,000 जणांचे प्राण वाचले. म्हणजे 20,000 नागरिकांचं इकडचं तिकडचं पुनर्वसन थिमय्या यांनी केलं. आणि हे काम कोणी दिलं होतं? हे भारताने दिलं नव्हतं किंवा आम्ही करू शकतो, भारतीय पासपोर्टचं वजन वाढलेलं आहे वगैरे अशी अवस्था पण नव्हती. त्यावेळेला भारत फक्त 3 वर्षाचा होता, त्यावेळेला हे काम भारताकडे संयुक्त राष्ट्रांनी दिलं, म्हणजे ज्याला UN म्हणतो आपण. ते काम त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. त्याच्यामुळे अशा कामाला मध्यस्थी म्हणणं हे म्हणजे कसं झालं माहिती आहे का, अलीकडे राजकारणात मी जमीन घेतली, एखादा तुकडा विकत घेतला तर मी जमीन घेणार, त्यामुळे त्याला जमीन म्हणायचं. आणि तू घेतलीस तर तो मात्र भूखंड. ओके. असा हा प्रकार आहे. ही दलाली वगैरे नव्हती. आणि एकदा तुम्ही अशी टोकाची भूमिका घेतलीत ना की मग तुम्हाला पुढे जाता येत नाही. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचं पहिलं तत्त्व असं असतं, त्याच्यामध्ये जगात अनेकांचं नाव, अनेक जण ज्याचं उदाहरण देतात ना, ते स्वर्णसिंग म्हणून आपले परराष्ट्रमंत्री होते, बराच काळ परराष्ट्रमंत्री होते. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते कुठलाच दरवाजा कधी बंद करायचे नाही. पण ज्यावेळेला तुम्ही अशा प्रयत्नांना दलाली म्हणता तर पुढे काहीच करता येणं शक्य नाही ना, कारण एकदा दलाली म्हटल्यानंतर पुढे कसं राहणार, मी दलाली करतो असं म्हणणार नाहीच होऊ शकत. त्यामुळे भारताने ज्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची बस चुकवली, ज्याप्रमाणे भारताने AI ची बस चुकली, ज्याप्रमाणे भारताला सेमीकंडक्टरची बस सापडली नाही, त्याचप्रमाणे या मुद्द्यावर सुद्धा भारताची बस चुकली. हे सत्य आहे. आवडो किंवा न आवडो हा वेगळा मुद्दा झाला, पण हे सत्य आहे. आपल्यासोबत काही सहकारी सुद्धा आहेत, त्यांचेही प्रश्न सरांसाठी असणार आहेत. तर मी सहकाऱ्यांकडे जातो आता, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर. हे युद्ध सुरू होण्याच्या आधी होर्मुझमधला जो काही होर्मुझ सामुद्रधुनीमधला जो काही एक प्रवास होता जहाजांचा, तो पूर्णपणे निःशुल्क होता. आता ह्या युद्धामध्ये जे आपण 10 पॉईंट्स ज्याच्यामध्ये म्हटलेले, ज्याच्यावरती शस्त्रसंधी एक प्रकारची अवलंबून आहे, त्याच्यात इराणने असं म्हटलं आहे की त्याच्यात थोडंफार आम्हाला त्याच्यावरती आमचं नियंत्रण राहील आणि ते सशुल्क नियंत्रण राहील. तर आता हा या युद्धाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम मानावा का इथून पुढे? आयदर ती इराणकडे सशुल्क असेल त्याची स्वामित्व, किंवा ह्यांचं एकंदर डीलरशिप बुद्धी बघता ट्रम्प यांची, ते दोघं मिळून ते सशुल्क करतील. तर तो सगळ्यात दृष्टीने आपला एक तोट्याचा व्यवहार आपल्यासाठी ठरणार आहे का? नाही, हा मुद्दा घेऊन ना या युद्धात नक्की ट्रम्प यांनी मिळवलं काय, हा व्यापक प्रश्न घ्यायला लागेल. याचं कारण असं की हे जे 10 मुद्दे जे इराणने पुढे केलेले आहेत आणि जे ट्रम्प प्रत्यक्ष युद्धाची किंवा काय शेवटचा संघर्ष सुरू करण्याची मुदत संपायच्या आधी तासभर ते म्हणाले की हे मला मान्य आहेत, म्हणजे चर्चा करण्यासारखे आहेत आणि हे मान्य होतील असे 10 मुद्दे आहेत. हेच सगळे 10 मुद्दे ओबामा यांच्या करारामध्ये होते. इराणला स्वामित्व राहील होर्मुझच्या करारावरती, ते निःशुल्क होतं. म्हणजे ओबामांचा शहाणपणा असा की त्यावेळेला त्यांनी पैशाचा मुद्दा काढलेला नव्हता. इराणला न्यूक्लिअर आण्विक शस्त्रास्त्र नाही, पण अणु ऊर्जेच्या साठीचं इंधन प्रक्रियेचा अधिकार मिळेल हे त्यांनी मागितलेलं होतं. तिसरा यातला मुद्दा आहे की इराणवरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवले जातील आणि इराणला विकासासाठी अन्य देशांकडून मदत घेता येईल. हे सगळं तेव्हाही होतंच ना. म्हणजे आता उलटं एक पाऊल मागे जावं लागेल अशी परिस्थिती आहे. कारण हे जर शुल्क लावलं तर महाराष्ट्र सरकार कसं आधी रस्ता बांधतं आणि टोलची व्यवस्था असल्याशिवाय रस्ता बांधत नाही,
तसं इराणसाठी तर एक टोल केंद्र व्यवस्था त्याची होऊ शकेल आणि महाराष्ट्र सरकार जसं त्या कंत्राटामध्ये ठराविक लोकांनाच ती टोलची कंत्राटं मिळतात, तशा ह्या होर्मुजच्या कंत्राटाचं पण अमेरिका आणि इराणकडे हे होऊ शकेल. पण इराणसाठी त्याची गरज आहे, कारण ज्या पद्धतीनं तो बेचिराग झाला हे लक्षात घेतलं ना, तर त्या देशाला तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार करू देणार नाही, काही कुणाला गुंतवणूक करू देणार नाही आणि तरीसुद्धा त्या देशाने जर उभं राहायचं असेल तर उत्पन्न आणणार कुठलं. त्याच्यामुळे उलटं हासं करून घेतलं या सगळ्या युद्धामुळे ट्रम्प यांनी, हे अगदी उघडपणे दिसतंय. आणि तर जर होर्मुजचा आता हा जो मुद्दा आहे ना, की ते टोल लावणार किंवा न लावणार, तर गेल्या काही दिवसांमध्ये जी काही जहाजं तिथनं सुटली, 20 जहाजं, अधिकृत आकडा एक आहे, काही जण आणखी तो 35 आहे असं म्हणतात, त्या सगळ्या जहाजांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. मग ती खंडणीखोरी झालेलीच आहे, ती आता अधिकृतपणे मान्य होईल, एवढाच त्यातला फरक आहे. त्याच्यामुळे तो व्यापक प्रश्न आहे आणि मिळवलं काय हाच आहे. या सगळ्याच्या आधीचा हा प्रश्न की 14 दिवसांचा जो काय सीजफायर आहे, तर त्याच्यानंतर खरंच हा युद्धविराम असेल की हे युद्ध पुन्हा संघर्ष पेटू शकतो हा. आणि दुसरं असं की हा युद्धविराम हा इराणपेक्षा ट्रम्प यांची गरज होती का? कारण ज्या पद्धतीने त्यांनी आदल्या दिवशी अगदी सिव्हिलायझेशन नष्ट करू वगैरे असं इतकी धमकी दिली आणि त्याच्यानंतर इराणच्या एका प्रस्तावावर लगेच त्यांनी तितक्या तातडीने पाकिस्तानच्या मध्यस्थीचा प्रस्ताव एकदम मान्य केला, ते पाहता असं वाटतं का म्हणजे ही ट्रम्पची जास्त गरज होती इराणपेक्षाही? नाही, इराणची गरज होतीच, कारण तो किती उभं राहणार ना तुम्ही अमेरिकेसारख्या ताकदवान देशापुढे. पण ते तू म्हणतोस ना, युद्ध 15 दिवसांनी थांबणार का, 14 दिवसांनी थांबणार का, तसं बघायला गेलं ना तर कुठलंच युद्ध कधीच थांबत नाही. कायमस्वरूपी थांबलं अशी अवस्था कधीच नसते. आपलं नाही का सिंदूरविषयीचं युद्ध कुठे थांबलं आहे? अधिकृतपणे आपण थांबलं असं म्हटलेलं नाही, शस्त्रसंधीच आहे. आणि म्हणजे त्या अर्थाने हा शस्त्रसंधीच म्हणजे आता आधी पहिल्यांदा 5 दिवस दिला, मग आणखी 10 दिवस वाढवला, आणखी शेवटी हे अशाच पद्धतीनं चर्चा करत करत पुढे जावं लागणार. आणि त्यातला दुसरा भाग असा असतो ना की एकदा जाहीर भूमिका घेतल्या ना, तिथून मागे हटणं हे खूप अवघड होऊन जातं. आणि जेवढे तुम्ही कथित सामर्थ्यवान तितकी माघार घेणं अवघड. ते ट्रम्प यांच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे आपण लहानपणी ती वाचलेली असते ना गोष्ट, राजा भिकारी माझी टोपी नेली वगैरे वगैरे, तसं राजा भिकारी माझा ब्रिज पाडला, राजा भिकारी माझी तेलवीर फोडली, तशी अवस्था झालेली आहे. आणि यातला महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे माहिती आहे का? म्हणजे अगदीच ऐतिहासिक संदर्भ द्यायचा नाही तर बायबलमध्ये एक कथा आहे, डेव्हिड नावाचा धनगर, काही नसतं त्याच्यात, काही म्हणजे काहीच नसतं, आणि तो गोलियात तो त्याला तो हरवतो ना. छोट्या माणसाने किंवा छोट्या ताकदीने मोठ्या सत्तेला हरवणं हे घडत आलेलं आहे. कारण त्याच्या मागची भूमिका आणि त्याच्या मागची निष्ठा, हे इराणी मरायला तयार होते ना. हे काय ट्रम्प यांनी आनंदाने माघार घेतलेली नाही. काल जेव्हा हा मुद्दा होता की सिव्हिलायझेशन नष्ट करू, इराणी संस्कृती नष्ट करू, त्यानंतर इराणच्या धर्मसत्तेने आव्हान काय केलं नागरिकांना की तुम्ही रस्त्यावर जाऊन उभे राहा, वीज प्रकल्पांभोवती कडे करून उभे राहा, पुलांवरती पडून राहा. म्हणजे ते मरायला तयार होते ना. आणि जो मरायला तयार असतो ना त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे माघार घेणं हे पर्यायच नव्हता. आणि ती इराणची गरज होतीच ना. म्हणजे किती अस्त्राचा आव आणला तरी आर्थिक वास्तव आहे ना. आणि तू लक्षात घे ना, गेली 2 दशकं किंवा त्याहूनही त्या आसपासचा काळ हा देश आर्थिक निर्बंधाखाली आहे. पण तरीसुद्धा विद्यापीठं जोमाने काम करत आहेत, तरीसुद्धा त्या देशामध्ये संशोधन सुरू आहे, तरीसुद्धा तो देश अमेरिकेसारख्या देशासमोर आव्हान देत उभा राहिला. पण त्याच्या ताकदीला मर्यादा होता. त्यामुळे चीनने मध्यस्थी केली, पाकिस्तानने मध्यस्थी केली आणि इराणने ऐकलं. दोघांनाही गरज होतीच ती. त्याच्यामुळे यांची जास्त गरज होती असं म्हणणं तांत्रिकदृष्ट्या खरं आहे. कारण जास्त म्हणजे 1 फुटावरनं एक पडला आणि 20 फुटावरनं पडला, दोघांचं जरी पडणं असलं तरी 20 फुटावर तर जास्त पडतो. तशा पद्धतीने ट्रम्प जास्त पडले असं दिसलं असतं. त्यामुळे त्यांना ती गरज होतीच होती. आणि ऑक्टोबरात निवडणूक आहेत. आपण मगाशी बोलताना डेव्हिड गोलियतचा उल्लेख केला. हे आज जे काही घडलं त्याच्यानंतर ते थोडासा व्हिएतनामचा संदर्भ अनेक लोक आठवणटी काढते की व्हिएतनामसारखा देश अमेरिकेसमोर उभा राहिला. असं म्हणलं जातं की इराणी उभा राहिला. आपण ते सगळं पाहिलं. नेमकं ट्रम्प आणि इस्रायलचं अंदाज इराणच्या बाबतीत कुठे चुकलेला तुम्हाला जाणवतो आहे? इतके दिवस ते सस्टेन करतील, लढत राहतील, उभे राहतील,
असं मुळात ट्रम्पला वाटत होतं का? काय कुठे चुकलं या- नेमकं हे या त्यांचं विषयीच्या गणित? पहिल्या अग्रलेखात ना मला वाटतं 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं आणि सलग 3 अग्रलेख आपण यावरती लिहिले. त्याच्यातच असं म्हटलं होतं, म्हणजे आपल्यासारख्याला कळू शकत होतं की हे याचं व्हिएतनाम क्षण आहे हा. कारण तुम्ही व्हिएतनाममध्ये काय झालं, माणसं मरायला तयार होती. तो नापाम बॉम्ब वगैरे ते जे सगळे किस्से आपण वाचले आणि ऐकले असतील, तर जेव्हा तुम्ही देश एवढा पेटून उठून मरायला तयार होतो ना, तेव्हा तुम्ही त्याला नाही हरवू शकत. हा मुद्दा एक. आणि मुद्दा क्रमांक 2, जे ही आपण वारंवार लिहिलं की हे नरसंहारी नेत्यान्याहू यांचं युद्ध आहे आणि त्याच्यात ते ओढले गेलं. तर कालच, म्हणजे आज आपण बोलतो तर काल न्यूयॉर्क टाइम्सनी एक प्रचंड मोठा 6-5 मुद्द्यांचा असा लेख प्रसिद्ध केलेला आहे. त्या मुद्द्यात इतकं सविस्तर संभाषण दिलं आहे. म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये जी एक सिच्युएशन रूम असं म्हणतात की तिथे फक्त अध्यक्षाचाच अधिकार असतो आणि काही लष्करी कारवायांची चर्चा किंवा पाहणी किंवा थेट प्रक्षेपण तिथे होत असतं. त्या सिच्युएशन रूममध्ये ट्रम्प यांच्याबरोबर नेत्यान्याहू होते आणि त्यांनी हा युद्धाचा घाट कसा घातला याचा हा तपशील आहे. त्यामुळे ते इस्रायलच्या मागे ओढले गेले हे निश्चितच आहे. आणि छान वचन आहे ना की देशप्रेम हा बदमाशांचा शेवटचा आसरा असतो, तसा तो नेतान्याहू यांच्यासाठी आहे. कारण सगळ्याकडून तो माणूस भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये अडकलेला आहे, राजकीयदृष्ट्या संकटात आहे. त्यामुळे अंतर्गत संकटात अडकल्यानंतर शत्रू तयार करून राष्ट्रीयत्वाच्या भावनेला हात घालणं हे नेहमीच यशस्वी होत आलेलं आहे. त्यामुळे हे युद्ध ही नेत्यान्याहू यांची गरज होती आणि ट्रम्प यांनी पूर्ण केली. सर, तुमचे म्हणजे व्हिडिओज पण आले होते, मी ते बघितले आहेत या प्रश्नावरती. आणि सोशल मीडियावरती पण ही चर्चा आहे की एप्स्टीन फाईल्स लपवण्यासाठी हे सगळं घडवलं गेलं का? आणि दुसरा एक उपप्रश्न पण असा आहे की म्हणजे ट्रम्प यांच्यापेक्षा जी नेत्यान्याहूंची गरज जास्त होती असं ह्याच्यातनं दिसलं, तर त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, नेत्यान्याहू यांची गरज होतीच ना, त्याच्यात शंकाच नाही. आणि ट्रम्प यांना काय सर्वोच्च न्यायालयाने एवढा फटका दिला. म्हणजे आपल्याकडे एक चांगला इंग्रजी शब्द वापरला जातो, हेडलाईन मॅनेजमेंट. तर एप्स्टीन चर्चा तात्पुरती का होईना मागे पडली. सर्वोच्च न्यायालयाने जो काय फटका दिला आणि त्याच्यातला तो फटका जास्त जोरात का लागला, तर मी नेमलेल्या न्यायाधीशांनी माझ्याविरुद्ध निर्णय दिला, हे दुःख जास्त मोठं होतं. म्हणजे पलीकडच्या गेल्या आठवड्यातल्या दुसऱ्या प्रकारातच अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की अध्यक्ष न्यायालयात जाऊन बसला. 9 जणांच्या काय त्या खंडपीठासमोर अध्यक्ष बसलेला आहे आणि ते युक्तिवाद घडत आहेत. पण त्या न्यायव्यवस्थेचंही कौतुक असं की अध्यक्षाच्या उपस्थितीने जराही दबून न जाता त्यांनी जी काही लक्तरं फेडायची होती ती त्यांच्या निर्णयाची फेडली आणि त्यांना निघून जावं लागलं. त्यामुळे आधीचा जो प्रकार, आताचा होतोय तो प्रकार आणि एप्स्टीन प्रकरण हे याच्यातनं लक्ष विचलित करणं हे उद्दिष्ट होतंच होतं. ते नाकारता येणं अवघड आहे. हे सिद्ध करता येणं जसं अवघड आहे तसं नाकारता येणंही अवघड आहे. कारण हा इतिहास आहे. अमेरिकेने माणसं इतक्या सहजपणे मारलेली आहेत जगाच्या इतिहासामध्ये. पण त्यातल्या त्यात त्या देशाचा बरा भाग असा ना की आपला देश किंवा आपल्या देशाचं नेतृत्व वाईट आहे असं म्हणण्याचा अधिकार तिथली माध्यमं राबवतात आणि तो तरीसुद्धा त्यांच्यावरती काही ईडी रेट्स वगैरे पडत नाहीत आणि ते धीटपणाने भूमिका म्हणतात. आता न्यूयॉर्क टाइम्सनी त्यांना उघडं पाडलेलं आहे. त्याची जी काल ट्रम्प परवा पत्रकार परिषदेमध्ये असं उघडपणे म्हणाले की कुठल्या पत्रकाराने ते बातमी फोडली, मला त्याच्यावर कारवाई करायची, तुरुंगवास त्याला घडवायचा. पण काही चलबिचल वगैरे झाली नाही. आणि त्या पत्रकाराने बातमी कुठली फोडली होती, तर इराणने 2 विमानं पाडली, त्यातल्या एका वैमानिकाला इराणने ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे हे यासाठी झालेलं आहे हे उघडच आहे. आता हळूहळू ते सगळे तपशील बाहेर येतील आणि ज्या निर्घृणपणे अमेरिकी माध्यमं कामं करतात ते पाहिलं तर आणखी तपशील निश्चित बाहेर येतील याच्यामध्ये. आणि अजून एक प्रश्न असा आहे की सोशल मीडिया सकाळपासून मी बघत होतो, तर काही व्यंगचित्र आणि AI व्हिडिओज आले होते. तर त्यात असं दाखवलं आहे की ट्रम्प म्हणजे इशारे देत असतात, खूप मोठमोठ्याने ओरडत असतात आणि होर्मुझच्या इथे मोजतबा खामेनी बसलेले असतात. तर ते 3 सेकंद जेव्हा राहिलेले असतात त्यावेळेला ट्रम्प म्हणतात की ठीक आहे, आता आपण चर्चा करू. याच्याकडे कसं बघता? म्हणजे ती जास्त हतबलता ट्रम्प यांची आहे का?
तुझी आणि माझी दोघांची तब्येत चांगली राहायची इच्छा असेल ना, राहावी अशी इच्छा असेल ना, तर सोशल मीडिया बघूच नकोस. तू सकाळपासून बघितलं असं जर म्हणालं तरी तू मनाने चांगला दिसतोस, कौतुक आहे. नाही आता काय टिंगल कशानेही होते आणि सोशल मीडिया हे असं क्षेत्र आहे की दुर्लक्ष करणं शहाणपणाचं. ते या बाजूनी बोलणारे असतील, त्या बाजूनीही बोलणारे असतील, म्हणजे त्याला काही म्हणजे अर्थच नाही. म्हणजे मला तू जसं सोशल मीडियाचा दाखला दिलास ना, तसं आणखी एका सहकार्याने मगाशी दाखला दिला की पाकिस्तानने मध्यस्थी केलीच नाही आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी कसं कटपेस जॉब केला आणि तो किती क्षुद्र वागला किंवा त्याला क्षुद्र वागणूक दिली गेली असं समाज माध्यमात म्हणे चालू आहे. तर मी त्या सहकार्याला म्हटलं, हे याच्यात आपल्याला आनंद व्हायचं काय कारण? कारण आपल्याकडच्या अनेक क्रिकेटपटू असतील किंवा चित्रपट तारका असतील किंवा समाजातल्या तथाकथित मान्यवर व्यक्ती असतील, त्यांनी कटपेस सोशल उद्योग केलेलेच आहेत ना. कोणीतरी वरनं सांगतं की असं असं याचं कौतुक करा, त्यातली क्रियापदं पण बदललेली नाही आहेत. त्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधानाला हसण्याचा आपल्याला अधिकार नाही आणि त्यामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. या सगळ्या खेळामध्ये एक इस्रायल आहे, अमेरिका आहे, इराण आहे, पण यात एक आणखी एक छुपा आणि बऱ्यापैकी महत्त्वाचा एक प्लेअर म्हणजे सौदी अरेबिया. तर सौदी अरेबिया म्हणजे मोहम्मद बिन सलमान, ते तिथला त्यांचा खरा शासक जो आहे किंवा राजपुत्र, त्याच्या आग्रहानुसारच सुद्धा ही कारवाई झालेली होती आणि इराण संपल्याशिवाय ती थांबू नये असा त्याचा आग्रह होता. आता ट्रम्प हे जसे शत्रूंना धोका देतात त्याच्यापेक्षा अधिक ते मित्रांना धोका देतात. असं समजा झालं आणि या दोघांमध्ये काही करार झाला किंवा शांतता झाली तर सौदी अरेबियाचं स्थान ह्याच्यामध्ये काय राहील? कारण इराणने त्यांनाही पोळून दाखवलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे काही झालं तर. आणि ह्या अरब राष्ट्रांपैकी कोणाकडेही त्यांच्या इतका शस्त्र सज्जता नाही. तर सौदी अरेबियाचं स्थान इथून पुढे काय राहील? पण ते MBS मोहम्मद बिन सलमान याच्या जोडीला ट्रम्प यांचा जावई आहे ना. म्हणजे नुसता तो एकटा खेळाडू नाही आहे. त्यामुळे ट्रम्प सौदीला किती उघडं पाडतील यालाही मर्यादा आहेत. आणि मागच्याच आपल्या इथल्याच कार्यक्रमात आपण असं एकदा म्हणजे असं जो राजकारणी किंवा ज्या राजकारण्याचा जावई कुठल्याही क्षेत्रात गडबड करायला लागतो तेव्हा त्या राजकारणाचा अधप्पात व्हायला सुरुवात होते. तसंच झालेलं आहे. हे मुळात दलालीगिरीच केलेली आहे ना ही. म्हणजे आपण जो ज्या अर्थाने शब्द वापरला त्या अर्थाने दलाली नाही, पण कुशनर यांचे उद्योग आणि तोच मुद्दा येतो की अमेरिकन माध्यमं हे सगळे व्यवहार उलगडून म्हणजे दाखवतील. कारण मला असं वाटतं कतारच्या शेखनी पहिलं विधान केलेलं 3 दिवसापूर्वी की कुशनर यांना अमुक इतकी रक्कम त्यांच्या त्या कुठल्या तरी प्रकल्पासाठी दिली गेली आणि तरीसुद्धा आम्हाला हे सहन करावं लागतं, अशा अर्थाचं विधान आहे. त्यामुळे हे सगळे उद्योग बाहेर पडतील आणि म्हणजे बाकी कशावर नाही तरी मला असं वाटतं की अमेरिकी आणि युरोपीय माध्यमांवर माझा तर फारच विश्वास आहे. आणि ते ज्या पद्धतीनं परवा फायनान्शियल टाइम्सनी तो सगळा करार उघडा पाडला तसं त्याच्यातनं पण निघेल. त्याच्यामुळे सौदीला फक्त कसं आहे की ट्रम्प असेपर्यंत ते सौदीला किती उघडे पाडतील याला मर्यादा आहे, कारण त्यांचे हितसंबंध त्याच्यामध्ये आहेत. सर, पश्चिम आशियातली समीकरणं बदलतील का आणि बदलतील तर कशी? आणि दुसरा प्रश्न, भारत पाकिस्तान समीकरणं आंतरराष्ट्रीय पातळीवर ती बदलतील का आणि कशी? नाही, नुसतं पश्चिम आशिया नाही, जगातलीच समीकरणं बदलतील. कारण ज्याप्रमाणे अमेरिकेचं अधःपतन झालेलं आहे आणि अमेरिकेची अडचण करता येते हे ज्याप्रमाणे जगाला दिसून आलेलं आहे ते मोठं श्रेय ट्रम्प यांना द्यावं लागेल. म्हणजे स्वतःच्या देशाचा एवढा अपमान बाहेरनं कोणी केला नव्हता. त्यामुळे अमेरिकेचं महत्त्व अर्थातच राहणार नाही. म्हणजे जी पुण्याई गेले 300 वर्ष त्या देशाने जमवत आणलेली होती, अमेरिकेने दखल घेणं याचा एक चांगला अर्थ निघत होता, तो आता गेला ना. म्हणजे हा अध्यक्ष काही करू शकतो आणि त्याला कोणीही आव्हान देऊ शकतं, अशा पातळीवरती ते आता होईल. त्यामुळे यातला धोका कुठला आहे जो आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, तो म्हणजे याच्यामध्ये चीनचं महत्त्व वाढणं. आणि अमेरिकेच्या अरेला चीनचं एक छान कौतुक असं आहे की तो वचावचा करणाऱ्यांचा देश नाही आहे, तो शांतपणे मागणं काम करत असतो. आत्ताही ते दिसून आलं. मग ते कृत्रिम प्रज्ञेचं आव्हान असेल किंवा विजेवरच्या चालणाऱ्या मोटारींचं आव्हान असेल किंवा अभियांत्रिकीचं आव्हान असेल. त्यामुळे हा नकाशा बदलणारच आहे, तो म्हणजे मुत्सद्देगिरीचा नकाशा. आणि त्याचाच
परिणाम आता जर हे खरोखर आता नुसतं हे झालेलं नाही ना, दलाली झालेली नाही ना ही पाकिस्तानची, पुन्हा एकदा कोट अँड कोट या अर्थाने ती चर्चाच्या दलालाच्या भूमीत होणार आहे ना, त्याचं काय करणार? आता आपल्याला ती चर्चा अयशस्वी व्हावी असे तर नाही म्हणता येणार, म्हणजे इच्छा असली तरी, आहे की नाही माहिती नाही, पण इच्छा असली तरी तसं म्हणता येणार नाही. आणि यशस्वी झालं तर किती कौतुक करायचं त्यालाही मर्यादा येणार. त्यामुळे पाकिस्तानची भूमिका अचानक अशी समोर येणं हे आपल्यासाठी अर्थातच म्हणजे दीर्घकालाचा विचार केला तर तितकं काही चांगलं नाही आहे. त्यामुळे हे सगळीच समीकरणं बदलतील. आणि जर ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांचा पराभव झाला, म्हणजे तिकडे साधारण चर्चा अशी की एका तरी सदनातनं ते त्यांचा रिपब्लिकन पक्ष मार खाईल. जर या सगळ्या प्रकारांमुळे दुसऱ्या सदनातही मार खावा लागला तर सगळंच चित्र बदलेल. त्यामुळे हे बदल निश्चितच आहेत, त्याच्यात शंकाच नाही आहे. सर, या युद्धादरम्यान भारताने ज्या भूमिका घेतल्या आहेत तर त्याचा परिणाम काय होईल भारताच्या दृष्टीने, म्हणजे आर्थिक पण परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात आर्थिक पण? तर काही आपण भूमिका घेतली नाही, त्याचा तो फटका आहे तो बसणारच आहे. तुम्ही आर्थिक भूमिकेपासून भूमिका घ्या किंवा नका घेऊ, वास्तवापासून लपू शकत नाही, कारण ते दिसतंच आहे आपल्याला. गॅस असेल म्हणजे म्हणजे आपल्यासारख्याने चिंता कुठली व्यक्त करायला हवी आपल्या सगळ्यांनी. जेवढं संकट आहे ते सगळं कमी दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. छे कुठे काय, काहीच नाही, सगळं किती छान आहे वगैरे वगैरे. पण सुरतच्या टेक्स्टाईल पार्कपासनं, फैजाबादच्या काचेच्या कारखान्यापासनं, कोल्हापुरातल्या वस्त्रोद्योगापासनं ते अगदी गर्भनिरोधकांपर्यंत सगळ्या क्षेत्राला फटका बसलेला आहे. आणि तेल हे काही फक्त गाडीत तुम्ही आम्ही घालतो तोच मुद्दा नाही ना, 350 उत्पादनं याच्यातनं निघतात. 350. आता जस्ट म्हणजे वाईट चिंतायचं म्हणून नाही, पण एक कल्पना या अर्थाने करून बघा की हा खतांचं हे संकट तसंच राहिलं, कारण नैसर्गिक वायूपासून खतं बनतात आणि तो नैसर्गिक वायू तिकडूनच येतो, ओमानमधून आणि त्या कतारमधून आणि होर्मुझ खाडीतनंच येतो. त्याच वेळेला जर एल निनो हा एक संकटाचा, एक वातावरणीय संकटाचा इशारा दिला जातो आहे. आजच बातमी अशी की पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. हे दुहेरी संकट असेल तर कितीला पडेल आपल्याला. त्यामुळे भूमिका घ्या किंवा नका घेऊ, फटका बसणारच आहे. म्हणजे ती मराठीत म्हणे ना, वाघ म्हणा नाही तर वाघ्या म्हणा. तर आपण काहीच म्हटलं नाही, हा त्यातला भाग आहे, पण काहीतरी म्हणायला हवं होतं. नाहीतरी कसाही असा तसा फटका बसणारच आहे. तो जर पावसाने ओढ दिली आणि त्यात खतांचं संकट वाढलं तर जास्त बसेल. त्याला जोडून मग इराण आणि भारत, आपली तटस्थ भूमिका आहे, तर इराण आणि भारत याच्यातला नात्याला काय परिणाम होऊ शकतो का किंवा काय? तटस्थता हा खूप गोंडस आणि भाबडा शब्द आहे. म्हणजे मला काहीच करायचं नसेल तर मी तटस्थ आहे असं असू शकतं. पण जेव्हा तथाकथित म्हणजे अर्थात हे एकाच्याच दृष्टिकोनात नसूच शकतं, सुष्ट आणि दुष्ट दोघांची जेव्हा संघर्षाची भूमिका येते, संघर्ष होत असतो, तेव्हा मी तटस्थ आहे असं म्हणायचं नसतं ना. म्हणजे कुणीतरी कुणावर तरी अन्याय करते तर काहीतरी भूमिका घ्यायला हवी ना तुम्ही. तर ही तटस्थता काही खरी नाही आहे. त्यामुळे हा एक मुद्दा. आणि आता परत इराणला म्हणजे ज्याप्रमाणे अमेरिकेला आता स्वतःची विश्वासार्हता महासत्ता म्हणून सिद्ध करण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागतील, म्हणजे ट्रम्प असतानाही प्रयत्न करावे लागतील, तसंच भारताला आपल्याला सुद्धा आम्ही तितकेच विश्वासार्ह आहोत असं सिद्ध करण्यासाठी इराणकडे पुन्हा एकदा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि प्रेमसंबंधांचं कसं असतं ते काचेसारखं असतं की तडकली की तडकली. तर तसं आता किती प्रयत्न करावे लागतील की आम्ही काही तितके वाईट नाही, आम्ही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता वगैरे वगैरे. हे सतत इराणला आपल्याला सिद्ध करून दाखवावं लागेल. आता आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत कोणीच कुणाला वाईट म्हणत नाही, वाईट म्हणायचं नसतंच, पण चांगलं म्हणत आहेत की नाही याच्या अर्थाने ती मापनाची एक पद्धती होते. त्यामुळे इराण भारत आपला मित्रच आहे, शत्रू कशाला म्हणेल ना कोण कशाला. पण त्या मैत्रीचं आपण काय केलं हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला आता उलटं अधिक आम्ही विश्वासार्ह आहोत. आम्ही म्हणजे खरं म्हणजे याच्यात काही अवघड नव्हतं. आपण युक्रेनमधनं भारतीय मुलांना काढण्यासाठी सुखरूप परतण्यासाठी रशियाचं युद्ध थांबवलेलं होतं. तर इथेही जाऊन आपल्या भारतीय खलाशी केवढे अडकलेत होर्मुझच्या खाडीमध्ये, भारतीय नागरिक पश्चिम आशियात अडकलेले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी आपले मित्र नेत्यान्याहू यांना जरा थोडेसे एक 10-15 मिनटं बॉम्बेक थांबवा
असं सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळ्यांकडे प्रयत्न करावे लागतील. अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी इस्रायलची भूमिका अजून युद्धविरामाच्या दिशेने दिसत नाही. आणि लेबनॉन आणि हुतीजच्या संदर्भात ते काय करतील, जर समजा त्यांनी त्यांच्यावर अटॅक सुरूच ठेवले तर इराण काय भूमिका घेईल. म्हणजे आता ते काही भूमिका घेण्याच्या परिस्थितीत असतील की नाही माहीत नाही, पण जसं अमेरिकेने आपल्या सगळ्या मित्रांना वापरून घेतलं आणि वाऱ्यावर सोडून दिलं, तसंच इराणसुद्धा, म्हणजे इराणलासुद्धा करावं लागेल का? आणि पुढे इराण असं काय करणार होईल? नाही, कारण हिजबुल्लाला इराणशिवाय पाठिंबा नाही. हिजबुल्ला लेबनॉनमध्ये आश्रयाला असते आणि शिया मुसलमानांच्या मुळात कमी संघटना आहेत. त्या सगळ्यांचा इराण हा पाठीराखा आहे. त्यामुळे तसं ते वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्यांची एक आपल्याकडचा प्रचलित शब्द वापरायचा तर इराणची एक बी टीम असतेच ना, प्रत्येक देशाची असते किंवा राजकीय पक्षाची जशी असते तशी इराणची एक बी टीम आहे ना, ती हेजबुल्ला होती ना, आणि ती दुसरीकडे राहून करते आहे. त्यामुळे ते करता येणार नाही. इस्रायल हा डोकेदुखी आहेच आहे. त्यामुळे इस्रायलच्या विषयी ना आपल्याकडे तथाकथित मध्यमवर्गात एक खूप असं गुलाबी नजरेनं बघायची सवय आहे. वास्तविक त्याचं वैशिष्ट्य असतं, ते कौतुक असं इस्रायलचं, की तो एकाच वेळेला बळी पण ठरल्याचा अभिनय करत असतो आणि त्याच वेळेला कोणाचा तरी बळी पण घेत असतो. हे फार कमी जणांना जमतं. म्हणजे ते इस्रायलनी सातत्यानं केलेलं आहे. त्यामुळे बिचारा सगळ्या अमुक तमुक याच्यामध्ये पण इतिहासातले दाखले असे आहेत ना, की काही हल्ले इस्रायली सैनिकांनी अरबांच्या वेशात येऊन केलेले आहेत. कारण का ते अरबांनी हल्ले केलेत असं वाटावं, असं हे आहे, तपशील आहे उपलब्ध. त्यामुळे इस्रायल हा अत्यंत लाडावलेलं व्रात्य पोर जसं मिळेल त्याच्या घरावर दगड फेकत जातं तसं ते झालेलं आहे. त्याला आळा घालण्याचं पुण्यकर्म फक्त अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट्स पक्षाने केलेलं आहे. रिपब्लिकन्सनी कधीही केलेलं नाही. त्यांनी मोकळं सोडलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेत जेव्हा जेव्हा रिपब्लिकन्स येतात, आता ट्रम्प यांच्या पहिल्या काळात मला वाटतं त्यांनी जेरुसलेमला अमेरिकेचा राजदूतावास नेला. म्हणजे जी वादग्रस्त भूमी आहे ती कुणाच्या मालकीची हे अजून नक्की झालेलं नाही. इतकी टोकाची यांची वागणूक आहे. त्यामुळे इस्रायल हा, आणि जसं मगाशी म्हणालं त्याप्रमाणे की ते देशप्रेमी राष्ट्रप्रेमी असं आहे दाखवायचं असल्यामुळे त्यांना युद्धखोरीशिवाय पर्याय नाही आहे. तो डोकेदुखीचा विषय राहीलच राहील. आणखी एक प्रश्न की चीननी या सगळ्याचा प्रॅक्टिस मॅचसारखा वापर केला असं वाटतं का? म्हणजे त्यांना कितपत माहिती मिळाली असेल अमेरिकेच्या एकंदर वर्तनाविषयी आणि क्षमतेविषयी? नाही, आपण शंका कुशंका सोडूनच देऊया. म्हणजे हे आपण केवळ अंदाजानेवर बोलायची गरजच नाही आहे. काल संयुक्त राष्ट्रामध्ये बहारीननी इराणविषयक निंदाव्यंजक ठराव आणि इराणने बॉम्बपेक थांबवावी आमच्या संपत्तीवरती असा ठराव आणला, तर तो रशिया आणि चीननी थांबवला ना. म्हणजे हे काही चोरटे संबंध वगैरे वगैरे असं नाही आहे. इराणच्या बाजूने मतदान केलेलं आहे चीनने. त्यामुळे हे उघड आहेच आहे. आणि चीनी एक खूप छान म्हण आहे, म्हणजे चीनविषयक पुस्तक लिहिताना त्याचा वापर झाला होता. शत्रू जेव्हा चुका करत असतो ना तेव्हा त्या सुधारण्याचा कधी प्रयत्न करू नये, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. त्यामुळे त्यांनी म्हणजे काही न करता अमेरिकेला स्वतःच्या हाताने उघडं पाडण्याचं पुण्यकर्म करू दिलं ना. आणि हे चीनच्या राजनीतीचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणजे माओंचा काळ असेल की त्यांनी हा पुढचा 62 सालचा जो आपला संघर्ष आहे तो तेव्हा त्यांनी सूचित केलेला होता. ह्या चीनचा इतिहास हा असा आपण वाटतो तसा लबाड आणि फक्त लाईटच्या माळा विकणारे वगैरे वगैरे असा नाही आहे. आणि त्यांची आंतरराष्ट्रीय समज इतकी तगडी आहे. एक तुला विषय काढला म्हणून किस्सा सांगतो. मला असं वाटतं 1933-34 म्हणजे जपान चीन युद्ध खूपच वाईट प्रकार सगळा सुरू होता. तेव्हा चीनच्या राज्यकर्त्यांनी नकाशा या एका विषयाला महत्त्व दिलं आणि चीनमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपला अपत्याला लहान बाळाला आपला नकाशा कसा डोळ्यासमोर राहील यासाठी राष्ट्रव्यापी कार्यक्रम हाती घेतला. चीनची आपली समज इतकी अल्प आहे ना, म्हणजे चीनविषयी आपल्याला काहीच कळत नाही आहे दुर्दैवाने. त्याचा संदर्भ कुठे आहे? आता चीन तो त्या काही बेटांवरती हक्क सांगतोय आणि कृत्रिम बेटं तयार केलेली आहेत
जिथे जपानला डोकेदुखी आहे, फिलिपिन्सला डोकेदुखी आहेत, 125 वर्षापूर्वीच्या घटनेमध्ये त्याची मुळं आहेत. तर त्यामुळे चीनला याच्यामध्ये निश्चितच श्रेय आहे, कुठं द्यायला हवा. आणि मला असं वाटतं की चीन समजून घेण्याचे शहाणपणाचे प्रयत्न असायला हवेत. म्हणजे झोपाळ्यावर बसून चहा पाजणं, नारळाचं पाणी पाजणं, याच्या पलीकडे जाऊन चीनची समज आपली वाढवायला हवी असं वाटतं. मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक म्हणजे कालपर्यंत भयंकर तणाव होता आणि आज 15 दिवसांचा सीजफायर झाला आहे. तर दोन्ही बाजू म्हणजे अमेरिका आणि इराण दोघंही असं दाखवत आहेत की आम्हाला हवं तेच घडलेलं आहे. तर बाकी जगाच्या दृष्टीने कोणाचं पारडं जड झालं किंवा कोणाची सरशी झाली नाही, पण कोणाचं पारडं जड ठरलं. यालाच तर मुत्सद्देगिरी म्हणतात ना. मग हरणाऱ्याला पराभवाच्या वेदना द्यायच्या नाहीत आणि जो विजयी झालेला आहे किंवा तथाकथित विजयी झालेला आहे त्याला उन्माद होऊ द्यायचा नाही. हीच तर आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची खासियत आहे. आता आपण इथे बोलतोय तेहरानमध्ये किंवा इराणमधल्या अन्य शहरांमध्ये विजयोत्सव साजरा केला जातोय आणि अमेरिकेतही तो ट्रम्प यांचे समर्थक त्या अर्थाने करत आहेत. हीच तर खासियत आहे. आणि हे मला असं वाटतं की दोघांनाही माघार घ्यायला लावून दोघांनाही विजयाचं समाधान देणं हे कौशल्य आहे. फक्त मग आपल्या दृष्टीने वाईट मुद्दा कुठला की या कौशल्याला आपण दलाली ठरवलं, हे नाही व्हायला हवं होतं. म्हणजे आपण मध्यस्थी करायची किंवा नाही काही 199 देशांनी कुठे केली ना. म्हणजे चीन आणि पाकिस्तान सोडून अनेकांनी नाही केली, ठीक आहे ना, ती आपली भूमिका असू शकते की तुमचं तुम्ही बघून घ्या, काय जे काय करायचं ते करा. पण जे कोणी भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतात तिथे दलाली हा शब्द जरा आक्षेपार्ह होता. त्यामुळे तुम्ही म्हणताय तो मुद्दा आहेच आहे. इराणी नागरिकांना अत्यंत आपण यश मिळवलं असं वाटतं आणि ते रास्तच आहे. याचं कारण असं की इराण दुभंगलेला होता. म्हणजे ट्रम्प यांना इराणच्या सत्ताधीशांनी धन्यवाद द्यायला हवेत की इतक्या दुभंगलेल्या देशाला एकदम एकत्र आणलं त्यांनी आणि सरकारच्या बाजूने निदर्शनं आहेत ना. त्यामुळे हे त्याच वेळेला ट्रम्प यांना सुद्धा मी कसा जिंकलो वगैरे म्हणावं. नाही, जगाच्या दृष्टीने कोणाचं पारडं ह्यात जड जगाच्या दृष्टीने कसं आहे, आता ते मुत्सद्देगिरी जशी काळी पांढरी बाजू नसते तसं जगाच्या बाजूने हा जिंकला हा हारला असं म्हणणारच नाही. कारण जग शेवटी हितसंबंधानं बरंच चालतं. आपण पाकिस्तानला म्हणणार का की तुम्ही चांगलं केलं, मध्यस्थी केलीत? आपण नाही म्हणणार. आपण त्या शांततेतच कौतुक करणार. आपण चीनचं कौतुक करू शकत नाही. आपण ट्रम्पना फक्त धन्यवाद देणार, बरं केलं तुम्ही किंवा काय. त्यामुळे जग हे आपापल्या सोयीनुसारच विचार करणार आणि त्याची मांडणी ही अर्थातच आपण दोन्ही बाजूंच्याच अर्थाने करावी लागणार आपल्याला. आणि दुसरा प्रश्न की आता यापुढच्या काळात पेट्रोलचे दर मग स्थिर होतील का वाढतील, काय होईल? काही काळ तरी, कारण किती रिफायनरीज, किती तेलशुद्धीकरण कारखाने याच्यामध्ये जळाले ना. त्यामुळे तो प्रवाह सुरळीत व्हायला काही वेळ जावा लागेल. हे पटकन होणार नाही. आणि परत ह्याच्यात कसं आहे की ज्या ज्या देशांचं नुकसान झालं ते खर्च वसुलीसाठी कशाला सहज सोडतील? त्यांना उत्पादनाचं साधनच ते आहे. सौदी अरेबियामध्ये तांबं नाही, बॉक्साईट नाही, लोह नाही, अन्य खनिज नाही, फक्त तेल आहे. तर तेलात जर त्यांनी मार खाल्ला असेल तर ते वसुलीसाठी प्रयत्न करतीलच ना. म्हणून ते थांबणं गरजेचं होतं. आणि आपल्यासारख्या देशाचं तर जास्त अवघड जागेचं दुखणं होतं. 88% तेल आपण आयात करतोय. ट्रम्प यांची एकूण या आताच्या टर्ममध्ये ट्रम्प यांनी गाझा प्रश्न सोडवला, भारत पाकिस्तान युद्ध त्यांनी थांबवलं, व्हेनेझुएलाला न्याय द्यायला, आता इराणवरला अद्दल घडवली. आता जर समजा ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांचं जे काय होईल त्याच्यानंतर त्यांची मूळ मनोवृत्ती बघता त्यांचं पुढचं टार्गेट काय असू शकतं? पुढचं टार्गेट असण्यासाठी चीन काय करतं हे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. चीनने जर उद्या तैवानचा घास घ्यायचा प्रयत्न केला तर कुठल्या तोंडाने अमेरिका थांबवू शकणार आहे? आणि ह्याच्यात जो शहाणपणाचा जो भाग असतो ना, म्हणजे ॲज वी स्पीक असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये, त्या अर्थाने आपण आत्ता असं बोलत असताना तैवानचं एक मोठं शिष्टमंडळ चीनमध्ये उतरलेलं आहे. कारण त्यांना कळलेलं आहे की पुढचे वारे कसे वाहू शकतात. त्यामुळे ट्रम्प काय करू शकतील हे ते स्वतःही सांगू शकतील असं वाटत नाही. आणि त्यांना ज्योतिषालंकार किंवा असे ते कोणी असतात त्यांनाच कदाचित कळू शकेल ट्रम्प काय करतील. आणि सर दुसरा एक विषय की हे युद्ध झालं आता 1.5 महिन्यात आटोपलं किंवा थांबलं, थोडा विराम मिळाला. युक्रेन रशियाच्या संदर्भात काय नेमकं अडचणी आहेत आणि कशासाठी ते लांबलं जातं आणि कितपर्यंत लांबलं जाईल आणखी? नाही, मला असं वाटतं 1990चं जेव्हा सद्दाम हुसेन आणि तो जो संघर्ष झाला होता ना, कुवेतचा घास घेतला बघ,
थोरले बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते आणि कुवेतवरती जाऊन हल्ला केला. त्यावेळेला अमेरिकेने सैन्य पाठवलं होतं कुवेतच्या बचावार्थ. त्या सैन्य दलाचे प्रमुख होते जनरल श्वार्झकॉफ्ट. त्यांचं खूप गाजलेलं वाक्य आहे. ते असं म्हणाले की जर कुवेतमध्ये गाजरं पिकत असती ना तर आम्ही कुवेत वाचवायला आलो नसतो. एवढंच वाक्य आहे त्यांचं. तेल आहे, जर युक्रेनमध्ये जर तेल असतं ना तर सगळे धावले असते वाचवायला. क्रिटिकल मिनरल्सचा पण क्रिटिकल मिनरल्सला पर्यायी बाजारपेठ आहे. चीन आहे, व्हेनेझुएलामध्ये सापडलेली आहे, तिथे काही मिळत आहेत. त्यामुळे हे दुर्दैव आहे. युक्रेनच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आणि जे लक्ष देऊ शकलं असतं असा देश अमेरिका नावचा तो आपला नैतिक अधिकार घालवून बसलेला आहे. त्यामुळे त्या विषयाचं खरंच कोणाला काही कळत नसेल. या सगळ्या युद्धामध्ये पाकिस्तान दिसलं आपल्याला कुठेतरी, चीन दिसतोच आहे. एरवी मोठी युद्ध जेव्हा झालेली आहेत इतिहासात त्यात युरोप दिसतो कुठे ना कुठेतरी. म्हणजे युरोपातले वेगवेगळे देश दिसतात. या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी फ्रान्सची एक भूमिका दिसली, स्पेनची भूमिका दिसली, पण अनेक देश युरोपातले दिसलेच नाही अशा अर्थाने की त्यांच्या भूमिका दिसल्या नाही, त्यांचा ठामपणा दिसला नाही, ते कोणाच्या बाजूनी दिसले नाही. तर या सगळ्या परिघात तुम्ही युरोप कसा बघता आणि युरोप पुढच्या काळात कुठे असेल? म्हणजे युरोप हा नेहमी अमेरिकेच्या बाजूनी दिसत आलेला आहे, जर्मनी तर दिसलेलाच नाही आहे या सगळ्यामध्ये. तर युरोप तुम्ही पुढच्या काळात नेमका कुठे बघता, कसा बघता आणि अमेरिका आणि युरोपचा दुभंग दिसतोय का तुम्हाला? नाही, खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि हा चांगला प्रश्न तू विचारला. कारण असं की एक खंगलेला केविलवाणा आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेतला जीर्ण वृद्ध गृहस्थ जितका निकामी होतो तसा युरोप झाला की काय अशी भीती आहे. आणि युरोपला एक नैतिकतेचं मोठं अधिष्ठान होतं. दुसऱ्या महायुद्धात पळून निघाल्यामुळे त्या देशाची एक ताकद होती, पण तो एक युरोपीय संघ म्हणून उभा राहिलेला नाही. आणि कालसुद्धा ब्रिटिश पंतप्रधानांनी भूमिका घेतली की अमेरिकन विमानांना आम्ही इथे येऊ देणार नाही. एकट्याने घेतली, स्पेननी घेतली. स्पेनसारख्या देशाचं कौतुक आहे, म्हणजे काय ताकदीनं भूमिका घेतली. आणि तो अमेरिकेचे अध्यक्ष वाटेल ते बोलल्यानंतरही ते अजिबात हल्ले नाहीत आणि उलटं त्याने अमेरिकेच्या आणखी विरोधात भूमिका घेतली. फ्रान्सने घेतली, जर्मनीने घेतली, पण युरोपीय संघ म्हणून उभं राहिला नाही. आणि ते जास्त काळजी वाटणारं आहे. म्हणजे परत आपण त्याच मुद्द्याकडे येतो. आपण इथे सगळ्या बसलेल्या आणि अत्यंत काळजीपूर्वक जर काही लक्ष ठेवायचं असेल ना तर खचलेली किंवा नैतिक ताकद घालून बसलेली अमेरिका, स्वतःचं स्थान गमावून बसलेला युरोप आणि त्याच वेळेला उभा राहणारा चीन, म्हणजे हा मोठा धोक्याचा इशारा आहे आपल्यासाठी की जे लोकशाही किंवा काही तात्विकता मानणारे देश होते त्याच्यात आता युरोप धरता येणार नाही की काय. आणि त्याच वेळेला जर चीन असा मोठा होत असेल तर आपल्याला जास्त काळजीचं कारण आहे. एक रेजिम चेंज किंवा राजवट बदल हे या अमेरिकेच्या कारवाईचं एक मुख्य सूत्र होतं. पण रेजिम चेंज किंवा राजवट बदल आता भलतीकडेच होईल असं दिसतं का? नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मिडटर्ममध्ये ट्रम्प यांच्या पार्टीला त्याचा मोठा फटका बसेल असं तिथली माध्यमं ती खूप आशा आहे. म्हणजे तसंच होऊ शकेल, कारण अमेरिकन नागरिक तरी शहाणे आणि ते शहाणपणा असं मध्ये दाखवतात, मध्येच कधीतरी ते घालून बसत असले तरी तो रेजिम चेंज हा तिथेच असू शकेल. कारण मागा हे पूर्णपणे त्याच्यात दुभंग झालेलं आहे. मागाचं मिगाच झालेलं आहे. मेक इस्रायल ग्रेट अगेन अशी टीका आता अमेरिकेतच होऊ लागलेली आहे. आणि म्हणजे कालच्या त्या जी काही वृत्तांत प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये हाच मुद्दा दिसतो ना की डेमोक्रॅट्स आणि म्हणजे ती शक्यता का मनात ठेवायला हवी, कारण कधी नव्हे ते या सगळ्यामध्ये एक वेगळंच नाव समोर आलेलं आहे. ते म्हणजे उपाध्यक्ष JD व्हान्स. त्याने एकट्याने अध्यक्षांना विरोध केला असं समोर येत आहे आता आणि त्याचे तपशील बाहेर येत आहेत. तो अध्यक्षांच्या विरोधात भूमिका घेतो आहे. तर तो ती भूमिका म्हणून आहे का त्याचं काय खरोखर त्याचं तसं मानणं आहे हा भाग वेगळा. पण हे जर रिपब्लिकन्समधले असे दुभंग, टेक्सासमध्ये जे काही घडलं तसे प्रसंग किंवा मार-लागो जिथे आहे तिथल्या काही निवडणुका, हे लक्षण आहे ते. त्याच्यामुळे ती राजवट बदल तिथेच होईल. आणि त्याच वृत्तांतामध्ये असं म्हटलेलं आहे की राजवट बदल हा मुद्दा, त्यावर ट्रम्प असं म्हणाले, म्हणजे काय म्हणजे मस्तच माणूस आहे खरं म्हणजे तो.
ते असं म्हणालेत की ते राजवटबद्दल हा इस्रायलची डोकेदुखी आहे, मला थोडीच बघायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एवढं सगळं करून सवरून ते इस्रायलने आता बघून घ्यावं ते काय करायचं ते. त्यामुळे याचा फटका रिपब्लिकन्सलाच बसणं हाच एक आशावाद असू शकेल असं वाटतं. सर, युद्धविरामाचा खरा फायदा इस्रायल आणि पाकिस्तानला झाला असं मानायचं का? कारण इस्रायलचं ध्येय होतं की इराणची लष्करी ताकद कमी करायचं आणि पाकिस्तानला असं वाटत होतं की आपली 900 किलोमीटरची सीमा ही इराणला लागून आहे आणि उद्या जर कदाचित सौदी अरेबिया युद्धात पडला तर आता नवीन त्यांनी टीटी केलेली आहे, त्यानुसार पाकिस्तानलाही सौदी अरेबियाच्या बाजूनी लढायला लागलं असतं. आत्ताची परिस्थिती अशी नाही की असे लांबच्या पल्ल्यातले फायदे तोटे कोणी बघतच नाही आहेत. तसं असतं तर ते युद्धच घडलं नसतं. तात्पुरत्या व्यवहारांवरच म्हणजे मानवी नातेसंबंधात हल्ली एक इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो, त्याचा अर्थ खूप वाईट आहे, वन नाईट स्टँड. तर त्या वन नाईट स्टँडनुसार आता मुत्सद्देगिरी होती आहे. अचानक पाकिस्तानला महत्त्व येतं. आता ती चर्चासुद्धा पाकिस्तानमध्ये होणार, JD व्हान्स पाकिस्तानमध्ये येणार. इस्रायल हा युद्धखोरीवरच जगणारा देश आहे. त्याला काही ना काही निमित्ताने युद्ध असायलाच हवं. हे नसतील तर ते हुती बंडखोर काढतील, लेबेनॉनला मारत बसतील. त्यामुळे इस्रायलमधल्या जोपर्यंत निवडणुकांमध्ये काही बदल होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहील. आणि पाकिस्तानला अर्थातच आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय म्हणतात त्याला, ते मोडून पडलाय कणा तरी वगैरे वगैरे तशी पाकिस्तानची अवस्था आहे. पण कॉलर ताठ होईल त्यांची की आम्ही ते घडवून आणलं, त्याला फायदा असेलच त्याच्यामुळे. जॉर्ज फर्नांडिस म्हणाले होते की भारताचा खरा शत्रू हा चीन आहे, पाकिस्तान नाही. तर चीन खरोखरच भारताला आपला तगडा शत्रू मानतो का? मी एक नाव सांगणार नाही एका व्यक्तीचं. ती व्यक्ती खूप मोठ्या मंत्रिपदावर होती. ते चीनला जाऊन आले, तेव्हाची गोष्ट आहे ही. तर त्यांचे ते चीनमधले त्या खात्याचे मंत्री होते. तर ते संध्याकाळच्या चर्चेच्या आधी थोडासा वेळ होता म्हणून तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर ते सहज असं फिरायला गेले. ते आल्यानंतर ते हे भारतीय मंत्री होते, ते मला सांगत होते की त्यांनी त्या चर्चेमध्ये असंच चीनला विचारलं. म्हणजे ही फार जुनी गोष्ट नाही, अगदी अलीकडची गोष्ट, की भारताला असं वाटतं चीन हा आपला खरा शत्रू आहे आणि खरं आव्हान आपल्याला चीनपासून येणार आहे. तर ती चर्चा जशी झाली ना तशीच्या तशी सांगतो आहे. तर ते उजवीकडे हे भारतीय मंत्री, बाजूला ते चीनचे मंत्री चालत आहेत आणि हे यांनी त्यांना असं विचारलं. ते असे थोडेसे थांबले, यांचा हात धरला, भारतीय मंत्र्याचा डावा हात त्याने उजव्या हाताने धरला, त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय समज आहे तुमचा? आमचा खरा शत्रू तुम्ही कुठे चित्रामध्ये पण नाही. आमचा खरा शत्रू किंवा आमचं खरं आव्हान हे अमेरिका आहे. त्यामुळे तुम्ही खिसगणित, म्हणजे आपण जसं पाकिस्तानला मानतो ना, खिसगणतही काय खिसगणतही न धरणं, तसं चीन आपल्याला धरत असतो. त्यामुळे उगीच स्वतःच्या विषयी फार मोठे आपण भ्रम बाळगायचं कारण नाही आहे. खरं म्हणजे मी म्हणजे असं आपण विनोदाने म्हणायला गेलो तर माझं गणित चांगलं आहे, पण मला म्हणजे माझं खरं आव्हान हे आईन्स्टाईन आहे असं म्हटल्यानंतर जेवढं विनोदी ठरेल ना तेवढं आपल्यासाठी चीन हे आव्हान आहे म्हणणं विरोधी ठरेल. कारण आपण कुठेही नाही आहे या चीन आणि भारत संबंधांचा केवळ संख्येवर, आता तपशिलात जाण्यात अर्थ नाही, द्यायला आवडलं असतं मला, संख्येवर जरी म्हणजे अशी नुसती तुलना जरी करत बसलो ना तरी कुठेच नाही आहे. त्यामुळे चीन हा भारत एक पायरी या अर्थाने, म्हणजे माऊंचं ते 50 सालचं वाक्य आहे जे 62 साली प्रत्यक्षात आलं. आणि आताची चीनची भूमिका आहे की आज ना उद्या आपली खरी लढाई ही अमेरिकेची आहे. भारत वगैरे ठीक आहे म्हणजे जाता जाता. त्यामुळे आपण असं मानायचं काय, आपल्यासाठी ते चीन महत्त्वाचं आव्हान आहे, चीनसाठी आपण आहोत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तसं होण्यासाठी जे करावं लागतं ते आपण करतोय का हा यातला खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्याकडे तशा अर्थाने बघायला हवं. तर सरांसोबत मुक्त संवाद झालेला आहे. अगदी या युद्धात कोण जिंकलं कोण हरलं, युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात, पडद्यामागच्या घडामोडी, पडद्यामागे ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्यावरही आपण सरांसोबत चर्चा केली. अमेरिका, चीन, म्हणजे मला वाटतं सर जसं भारतीयांना चायना माल वाटायचा, अविश्वास किंवा त्याच्यावर विश्वास नसायचा, तसा विश्वास आता ट्रम्पवर भारतीयांना नाही आहे. कारण की 15व्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू होऊ नये हीच भारतीयांना कुठेतरी चिंता आहे.
आणि आपल्यालाही पुन्हा 15व्या दिवशी मुक्त संवाद करण्याची वेळ येऊ नये या विषयावर तरी. या विषयावर तरी नको. तर हीच अपेक्षा सगळे भारतीय व्यक्त करतायत. आणि सर, आपण मुक्त संवाद साधलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.